निर्माण केलेलं आहे. विश्ववंदनीय महाकवी राजाचे राजा सम्राट अशोक तुम्हा सर्वांचे उद्धार करते. विश्ववंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना कारणा विनम्र निवेदन करतो. ज्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विज्ञानिष्ठ अशा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो. तुम्हा सर्वांची मातृसंस्था शिकार संघटना या धर्मसंस्थेच्या संरक्षिका तुम्हाला सर्वांच्या प्रेरणास्थान आदरणीय राजमाता महाउपासिका मीराबाई आंबेडकर त्यांच्या यशस्वी धर्मकार्याला दिवाण वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय आणि कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांचे धर्मकार्याला जाहीर करून राष्ट्रीय मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने राष्ट्रीय प्रवचन मालिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या या राष्ट्रीय प्रवचन मालिकेचं 10वं पुष्प गुंफण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली. त्या प्रसंगी उपस्थित माझे गुरुवर्य आणि आपल्या या चैत्यस्तूपाचे भिक्षू संघाचे सदस्य पूजनीय मंडळीय पंडित विशुद्ध मोदी यांना मला दिवा पंचांग प्रणाम. या ठिकाणी ज्यांच्या आधिपत्याखाली या मुंबई शहरामध्ये मुंबई प्रदेशचं कामकाज सुरू आहे असे मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष विलास वानखडे गुरुजी, मुंबई प्रदेशचे सेक्रेटरी दयानंद बडेकर गुरुजी, महाराष्ट्र राज्याचे संघटक आणि नवी मुंबई जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आदरणीय जयवंत लवंडे गुरुजी, मुंबई प्रदेशचे पर्यटन विभागाचे प्रमुख आदरणीय तानाजी साबळे गुरुजी, आमच्या प्रशिक्षण विभागाचे सचिव मुंबई प्रदेशचे ऑडिटर सागर गांगुर्डे गुरुजी, त्याचबरोबर मुंबई प्रदेशचे पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष सुनील बनसोडे गुरुजी, महादेव गायकवाड गुरुजी जे मीडियाचा कारभार बघतात, त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या मीडियाचे प्रतिनिधी हिरे गुरुजी, झोन 1, 2, 3, 4, 5 या झोनमधून आलेले सर्व सन्माननीय गुणवान शिरवान सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, माझ्यासमोर उपस्थित असलेल्या मस्केताई केंद्रीय शिक्षिका, सर्व माता भगिनी, सर्व प्रशिक्षणार्थी, आपल्या सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आणि आजचा जो विषय आहे ते सिम्बॉल ऑफ नॉलेज या विषयाकडे वळतोय. जगामध्ये अनेक संशोधकांनी, अनेक विचारवंतांनी अनेक संशोधन करून तुम्हा आणि आम्हाला या सुख प्रवाहामध्ये लोटलेले आहे. पण जगामध्ये असे एक संशोधक आहेत, असे ज्ञान विपासू आहेत की तुम्हा आम्हा सर्वांचे बाप, ज्ञानवंत, विचारवंत, प्रज्ञावंत, बुद्धिवंत आणि आधुनिक भारताचे निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे पिपासू आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज का आहेत, कसे आहेत आणि का सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात हे आपण आज या विषयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जणू जगतात ज्वालामुखी होय. बाबासाहेब आंबेडकर एक ज्ञानाची तलवार होय. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विद्वानातील विद्वान होय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे सिम्बॉल ऑफ नॉलेज हा विषय समजून घेत असताना आपल्याला प्रामुख्याने पहिली युनिव्हर्सिटी बाबासाहेब आंबेडकरांनी ते ज्ञान पिपासून ज्ञान ग्रहण केलं ती पहिली आपण विद्यापीठ बघूया. पहिलं विद्यापीठ आहे हे अमेरिकेमध्ये असलेलं पहिलं विद्यापीठ आहे ते म्हणजे पहिलं विद्यापीठ आहे कोलंबिया विद्यापीठ. आणि मग त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा काय सन्मान केलेला आहे, काय बहुमान मिळालेला आहे ते आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज या विद्यापीठाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो, या कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेमध्ये असलेलं न्यूयॉर्क शहर आणि या न्यूयॉर्क शहरामध्ये असलेली कोलंबिया युनिव्हर्सिटी, या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये याची जी निर्मिती आहे 1754 सालामध्ये या कोलंबिया विद्यापीठाची निर्मिती झाली. आणि निर्मिती झाल्यानंतर आपल्या ज्या बहुजन समाजामध्ये 13 जुलै 1913 सालामध्ये या अस्पृश्य वर्गामध्ये एक पदवीधर झाला. तो पदवीधर म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. पहिले पदवीधर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना या अमेरिका शहरामध्ये सयाजीरावांच्या सहकार्याने स्कॉलरशिपने बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या अमेरिका शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर पोहोचले.
आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी 2 जून 1915 सालामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी याच न्यूयॉर्क शहरामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक पदवी हस्तगत केली. ती पदवी म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स. बाबासाहेब आंबेडकर पहिले या कोलंबिया विद्यापीठामध्ये या अस्पृश्य समाजामधील पहिले MA झाले. ही पदवी भीमराव साहेब आंबेडकरांना या विद्यापीठाने बहाल करण्यात आलेली आहे. आणि मग याच विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PhD म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या विषय संशोधनाचा विषय घेतात आणि 1915 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर होतात आणि त्यांचा विषय असतो जी PhD बाबासाहेब आंबेडकरांनी हस्तगत केली त्याचा विषय असतो संशोधनाचा जो प्रिव्हेन्शन दी सेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या शोध प्रबंध या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर सादर करतात. आणि त्या विद्यापीठाला सादर केल्यानंतर त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी बाबासाहेब आंबेडकरांना ही पदवी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांना बहाल करण्यात आली. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचं उच्चतम असा प्रचंड यशानंतर आणि उच्चतम ज्ञानामुळे बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती वाढत गेली. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केली आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी 5 जून 1952 सालामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी याच विद्यापीठामध्ये LLD ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केली. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा या विद्यापीठामध्ये मान गौरव करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांचा गुण गौरव करण्यात आला. आणि मग ही पदवी समारंभ प्राप्त करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना घरी आलं, अरे मी अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलो आणि माझ्या समाजामध्ये मी एकमेव डॉक्टर झालो. पहिले डॉक्टर आपल्या अस्पृश्यमध्ये असलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि मग मित्रांनो जेव्हा या विद्यापीठाला म्हणजे 1754 या विद्यापीठाची निर्मिती झाली आणि 1754 ते 2004 सालामध्ये या विश्व विद्यापीठाला 205 वर्ष पूर्ण झाले होते. आणि म्हणून 205 वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणाने या विश्व विद्यापीठामध्ये जे शिकून गेलेले जे विद्वान आहेत, ज्ञानवंत आहेत, गुणवंत आहेत, हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करावा म्हणून त्या विद्यापीठाने एक आदेश पारित करण्यात आलेला आहे. आणि मग हा आदेश पारित करण्यासाठी त्या विद्यापीठाने एक कमिटी निर्माण केली. आणि मग या कमिटीने या 1754 ते 2007 सालामध्ये जे 250 विद्यार्थी विद्वान आणि बुद्धिमान जे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत त्याचा मान समारंभ करण्याचा त्याने निश्चय केला. आणि मग त्या समितीने निर्णय केला केवळ ज्ञान असून चालणार नाही, परंतु या समाजामध्ये या समाजाचा खऱ्या अर्थाने उद्धारक जर ज्यांनी केला असेल, ज्यांनी या समाजाला न्याय दिलेला असेल, नव्याने त्याच्या सामाजिक कार्याची उंच म्हणून त्याचा गुणगौरव सुद्धा त्या ठिकाणी करण्यात यावा. आणि म्हणून त्या विद्यापीठाने एक 100 गुणवंत विद्यावंत विद्यार्थी कोण आहे त्याची त्या समितीने पडताळणी केली. आणि पडताळणी केल्यानंतर त्या 100 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या क्रमांकावरती त्यांचं नाव घोषित करण्यात आलं. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाची तलवार होती. ज्ञान संपादन करायचं असेल ते बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्या विद्यापीठाने जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या बहुमानाचा पुरस्कार प्राप्त केला आणि म्हणून त्या बाबासाहेब आंबेडकरच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. त्या विद्यापीठामध्ये ज्या लेहमन लायब्ररी समोर बाबासाहेब आंबेडकर बसून 18 तास अभ्यास करायचे. त्या लेहमन लायब्ररी समोर बाबासाहेब आंबेडकर आपल्या खिशातील पावाचा तुकडा काढून पाणी प्राशन करून अभ्यास करून ज्ञान ग्रहण करत होते. आणि म्हणून त्याच विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला बहुमान केला. पहिला सिम्बॉल ऑफ नॉलेज हा पारितोषिक बाबासाहेबांना या न्यूयॉर्क शहरामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मिळालेला आहे. आणि मग जेव्हा हे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून शिकून आल्यानंतर त्याच लेहमन समोरीमध्ये 299 एकर जागामध्ये असलेलं हे विश्व विद्यापीठ, या विश्व विद्यापीठामध्ये जे लेहमन लायब्ररी आहे या लायब्ररीच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती प्राण धातूचा पुतळा उभारण्यात आला. आणि या प्राण धातूच्या पुतळ्याखाली बाबासाहेबांच्या त्या पुतळ्याच्या खाली लिहिण्यात आलं सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. म्हणून
ज्ञानाचे प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांना बहुमान मिळाला. पुढे या पुतळ्याचं जेव्हा अनावरण करायचं होतं, उद्घाटन करायचं होतं, तेव्हा या अमेरिका विद्यापीठाचे जे त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. आणि त्या उद्घाटन प्रसंगी ते बराक ओबामा म्हणतात, बाबासाहेब तुम्ही जर अमेरिकेच्या शहरामध्ये जन्माला आला असता तर आम्ही तुम्हाला सूर्य म्हणून संबोधलं असतं. परंतु बाबासाहेब आंबेडकर तुम्ही या भारतामध्ये जन्माला आलात आणि या भारतामध्ये जन्माला आल्यानंतर तुमच्या ज्ञानाची कदर किंवा ज्ञानाची किंमत ही मोल झालेली आहे. हे उद्गार या बराक ओबामा यांनी बाबासाहेबांच्या या पुतळ्या उद्घाटन प्रसंगी हे कबूल केलेली आहे. आणि म्हणून पहिला जो बहुमान बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त झाला, पहिलं जे सिम्बल ऑफ नॉलेज, हे ज्ञानाचं प्रतीक जर बहुमान कोणी केला असेल ते म्हणजे बराक ओबामा आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीने. आपण बघूया दुसरा जो महत्वपूर्ण जो विषय आहे, या दुसरा महत्वपूर्ण विषय बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बल ऑफ नॉलेज का संबोधला जात आहे. दुसरं विद्यापीठ आहे क्रेबिज विद्यापीठ. क्रेबिज तत्पूर्वी क्रेबिजच्या आधी आपण थोडंसं दुसऱ्या विद्यापीठाचं चिंतन करूया. दुसरं विद्यापीठ आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ. ऑक्सफर्ड विद्यापीठ. मग या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये काय महत्वपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांना पदवी प्राप्त करण्यात आलेली आहे. तर या ऑक्सफर्ड विद्यापीठाला 10,000 वर्ष पूर्ण झाले होते. आणि मग 10,000 वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणास्तव या विद्यापीठाने या जगाला जग घडवणारा कोण आहे म्हणून त्याची त्यांनी चाचपणी करण्यात आलेली आहे. या विद्यापीठाने कमिटी निर्माण केली. 10,000 वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणाने या विद्यापीठाने एका समितीने जे कोण या विश्वाला घडवणारे आहेत म्हणून त्याचा शोध घेण्यात आला. आणि शोध घेत असताना या विश्वाला प्रथम ज्यांनी घडवलं ते म्हणजे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांचं पहिलं नाव समोर आलेलं आहे. दुसरं नाव आलेलं आहे जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांचं नाव पुढे आलेलं आहे. आणि तिसरं नाव आहे राजा सम्राट अशोक यांचं नाव हे तिसऱ्या क्रमांकावर आलेलं आहे. आणि या जगामध्ये विश्वामध्ये जे विश्व घडवणारे कोण ठरलेले आहेत ते म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जग बदलणारे चौथ्या क्रमांकाचा बहुमानाचा या ऑक्सफर्ड विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांना बहुमानाने प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना त्या विद्यापीठाने विश्वरत्न ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांना बहाल करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नसून बाबासाहेब आंबेडकर कोण आहे, विश्वरत्न आहे. आणि मग विश्वरत्न हे जो बहुमान कोणी प्राप्त करून दिलेला असेल ते म्हणजे या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये. दुसरा बाबासाहेब आंबेडकर सिम्बल ऑफ नॉलेज. तिसऱ्या विद्यापीठाने आपल्याला कोणत्या दिलेला आहे ते विद्यापीठ म्हणजे क्रेबिज विद्यापीठ. काय आहे क्रेबिज विद्यापीठ? या क्रेबिज विद्यापीठाची स्थापना 1209 सालामध्ये निर्माण झालेली विद्यापीठ. आणि मग या विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी शिकून गेले, अनेक ज्ञानवंत झाले, अनेक प्रज्ञावंत झाले. परंतु केवळ प्रज्ञावंत नव्हे, केवळ ज्ञानवंत नव्हे, तर या विद्यापीठामध्ये 3 महत्वपूर्ण निर्णय या विद्यापीठाने निर्माण केलेले आहेत. जे तीन गोष्टीवरती ज्यांचं प्रभुत्व आहे त्याला आपण त्याचा सन्मान करावा. 3 कुठले आहेत? पहिले म्हणजे भाषा, दुसरे म्हणजे प्रबंध आणि तिसरं म्हणजे त्यांना अवगत असलेली लिखाण. अशा 3 गोष्टीचा या क्रेबिज विद्यापीठाने या 3 ज्या गोष्टी ज्यांना प्राप्त झालेल्या आहे त्याची सुद्धा त्यांनी चाचपणी सुरू केली. आणि मग सुरू केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना किती भाषा येत होत्या, किती प्रबोधन बाबासाहेबांनी लिहिलेले आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात जास्त जेव्हा या जगाचं संशोधन झालं आणि संशोधनाच्या माध्यमातून जेव्हा हे बहुमान प्राप्त कोणाला द्यावा हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना 52 शोध प्रबंध बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पहिले त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे, दिसून आलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी डिग्र्या किती घेतल्या, किती शिक्षण घेतलं हे त्या विद्यापीठाने त्याचा सर्वे केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्री म्हणजे MA, PhD, DSc, LLD, DLED, बार ऍक्ट
लॉ या पदव्या केवळ आणि केवळ या विश्वामध्ये असणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रथम स्थानावरती मिळालेले आहे. मित्रांनो, तिसरी महत्वपूर्ण जी गोष्ट आहे ती तिसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, केवळ प्रबंध नव्हे, तर ज्या महामानवांना, ज्या महापुरुषांना सगळ्यात जास्त भाषा अवगत आहेत, सगळ्यात जास्त भाषा अवगत आहे असा महामानव कोण आणि त्याची सुद्धा शहानिशा करण्यात आलेली आहे, शोध घेण्यात आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जगामध्ये 9 भाषा अवगत होत्या, 9 भाषा. आणि त्या 9 भाषा अवगत असल्यामुळे इंग्रजी, फ्रेंच, जपान, इटली हे सगळ्या भाषा, मराठी, हिंदी या सगळ्या भाषा बाबासाहेब आंबेडकरांनी येत होत्या. आणि म्हणून याच क्रेडिट विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांना या तिन्ही गोष्टीमध्ये बाबासाहेब आंबेडकर परिपूर्ण, परिपक्व दिसून आलेले आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या क्रेडिट विद्यापीठाने सुद्धा बहुमानाचा पुरस्कार प्राप्त करून दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये, आपल्या या भारतामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, हे इंग्रजी न्यूज चॅनल चालवत होतं आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक वोटिंग प्रक्रिया सुरू झाली होती. त्या चॅनलचं नाव आहे दी ग्रेटेस्ट इंडिया. हे चॅनल सुरू झालं होतं, ही मालिका सुरू झाली होती. आणि या मालिकेने एक असा प्रस्ताव मांडला होता. या मालिकेचं अँकरिंग अमिताभ बच्चन करत होते. या मालिकेचं दुसरं अँकरिंग शिल्पा शेट्टी करत होत्या. या मालिकेचं अँकरिंग हे 2 जण करत असताना या भारत देशाने ज्यांना भारत रत्न हा पारितोषिक प्रदान दिलं होतं, पारितोषिक दिलं होतं, भारत रत्न बहुमान त्यांना प्राप्त करण्यात आला होता. आणि म्हणून सर्वांसाठी हे वोटिंग प्रक्रिया सुरू केली होती. या ग्रेटेस्ट इंडिया या न्यूज मालिकेच्या माध्यमातून या शोने वोटिंग म्हणजे सर्वात जास्त ज्याला मत पडतील तो विश्वरत्न ठरेल, तो भारतरत्न ठरेल. आणि म्हणून त्यांनी वोटिंग सुरू केलेली. आणि मग भारतरत्नाचा किताब कोणाला दिला? लता मंगेशकर अक्का, सचिन तेंडुलकर, APJ अब्दुल कलाम अशा अनेक 40 लोकांना हे भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. आणि म्हणून या भारतरत्नामध्ये पहिले रत्न कोण आहेत? आणि म्हणून त्यांनी या देशामध्ये वोटिंगची प्रक्रिया सुरू केली. आणि वोटिंगची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जेव्हा वोटिंग झालं आणि वोटिंग झाल्यानंतर जेव्हा या न्यूज चॅनलच्या समारंभामध्ये जेव्हा हा पारितोषिक भारतरत्न हे पारितोषिक जेव्हा बहुमानाची पदवी ही जाहीर करायची होती, त्यावेळेस अमिताभ बच्चन उभे राहतात आणि उभे राहिल्यानंतर 2 मिनिटं स्तब्ध होतात. स्तब्ध झाल्यानंतर अमिताभ बच्चनच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि अश्रू आल्यानंतर सावध होतात आणि अमिताभ बच्चन लगेच जाहीर करतात, या विश्वामध्ये जर भारतरत्न कोण ठरलेला असेल, या विश्वामध्ये भारतरत्न जर कोण असेल तर ज्यांना सर्वात जास्त मतं पडली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आणि म्हणून या ज्या ग्रेटेस्ट इंडिया या न्यूज चॅनलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा बहुमानाचा मान सन्मान करण्यात आलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सिम्बल ऑफ नॉलेज ठरतात. पुढे सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बल ऑफ नॉलेज का ठरतात? तर संयुक्त राष्ट्र संघाची एक बैठक तयार करण्यात आली होती, बैठक झाली होती. आणि या बैठकीमध्ये त्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अनेक देशाचे 293 देशाचे प्रतिनिधी एकत्र आले होते. आणि 293 देशाचे प्रतिनिधी एकत्र आल्यानंतर त्यांनी विचार मंथन केला. अरे बाबासाहेब आंबेडकरांना आपण 3-4 विद्यापीठ बघितलं, तिथून बहुमान मिळालेला आहे. या विश्वामध्ये खरे ज्ञान पिपासू, खरे ज्ञान गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून त्या संयुक्त राष्ट्र संघाने असा एक निर्णय घेतला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे 14 एप्रिल हा दिवस या संयुक्त राष्ट्र संघाने ज्ञानाचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती या संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या कार्यालयामध्ये सेलिब्रेट केली, साजरी केली. आणि तेव्हापासून या संयुक्त राष्ट्र संघाच्या आदेशामुळे या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस म्हणून
जन्मदिवस म्हणून, ज्ञानाचा दिवस म्हणून सर्व भारतभर साजरा करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सर्व भारतभर, सर्व देशभर सुरू असते, साजरी केल्या जातं. त्याचं कारण म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ. आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्म वर्ष आहे ते 14 एप्रिल ज्ञानाचा दिवस म्हणून साजरा करण्याचा बहुमान या बाबासाहेबांना देण्यात आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर का सिंबल ऑफ नॉलेज ठरतात? तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, आपल्या या महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाण्याचा सत्याग्रह केला. पहिला सत्याग्रह महाकारुणिक म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केला. कारण बुद्ध होण्याच्या आधी, कारण शाक्य आणि कोळीय या दोन्ही राज्यामधून रोहिणी नदी वाहायची आणि रोहिणी नदीच्या पाण्यावरून पहिला जो सत्याग्रह कोणी केला असेल तर सिद्धार्थांनी केला. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या निसर्गाचं पाणी तुम्हाला आम्हाला पिण्यासाठी बंदी होती, तुम्हाला आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. आणि त्याच पाण्यावरती, त्या या निसर्गाच्या पाण्यावरती कुत्रे, मांजरे, जनावर सुद्धा पाणी प्यायचे, परंतु आम्ही माणूस म्हणून आम्हाला माणसासारखा अधिकार नव्हता, आम्हाला त्यापासून अलिप्त ठेवलं जायचं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी या महाडचा सत्याग्रह केला. आणि सत्याग्रह करून हे पाणी तमाम जनतेसाठी, अस्पृश्य वर्गासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खुलं करून दिलं. आणि पहिला सत्याग्रह केला तथागत भगवान बुद्ध, दुसरा सत्याग्रह पाण्यासाठी केला ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या भारतभूमीमध्ये ज्ञानाचे प्रतीक ठरतात. कारण आमची जी दुर्दशा होती, आमचे जे हाल होते, हे हाल कोणीच सहन केलेले नाही, कोणीच बघितले नाही, परंतु आमचे हे सर्व दुःख बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेले आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा बहुमान या पाण्याचा रणसंग्राम म्हणून करण्यात येत आहे. 5वा मुद्दा आहे, 7वा मुद्दा आहे, आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. का बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणतात का? तर त्याचं महत्वाचं कारण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, माझ्या समोर बसलेल्या माझ्या भगिनी आहेत, आई आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारताचे निर्माते का म्हणतात? त्याचं प्रमुख कारण आहे की या देशामध्ये जी मनुस्मृती होती आणि या मनुस्मृतीचं जे काय अवलंबन मानलेलं होतं, जे काय नियम होते, हे नियम आमच्या माता भगिनीला, आमच्या बहुजन वर्गाला हे नियम अतिशय कडक होते. रस्त्याला जाताना काय असायचं, गळ्यामध्ये काय असायचं, वगैरे वगैरे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून जे नियम या मनुस्मृतीमध्ये होते, या मनुस्मृतीचे नियम बाबासाहेब आंबेडकरांनी 27 मार्च ना 25 मार्च डिसेंबर 25 डिसेंबर 1927 मध्ये याच मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. आपल्याला माहिती आहे, केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलेलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी तो अग्निकुंड पेटवला. आणि अग्निकुंड पेटवल्यानंतर जे काही मनुस्मृतीचं एक पान घ्यायचे, ते पान वाचायचे. जे पान वाचल्यानंतर त्याच्यामध्ये असलेली जातीक अटी होत्या, जातीक काय नियम होते, हे नियम फाडायचे, वाचायचे आणि त्या अग्निकुंडामध्ये टाकायचे. आणि अग्निकुंडामध्ये टाकल्यानंतर त्याची गहीर ओळ करायची. असं करता 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 बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीला मूठ माती दिली, मनुस्मृतीला संपून टाकलं. आणि मग तुम्हाला आम्हाला या बहुजन वर्गाला मानाचं, सन्मानाचं, पद, मानाचं, बहुमानाचं आम्ही जीवन जगायला लागलो. आमची जी प्रगती झाली, मग शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, ही जी प्रगती झाली, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जर ह्या गोष्टी केल्या नसत्या तर आम्ही कधीच आमचा उद्धार झाला नसता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक भारताचे निर्माते ठरतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते ठरतात. पुढे आहे बाबासाहेब आंबेडकरांचा ते जाती प्रथेचं निर्मूलन, अतिशय महत्वाचा प्रकल्प नव्हे, अतिशय महत्वाचा विषय बाबासाहेब आंबेडकरांनी हा मांडलेला आहे. जाती प्रथेचे निर्मूलन. बघा, या देशामध्ये हा समाज जो आहे, अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये, अनेक वर्णामध्ये वाटला गेलेला होता. म्हणून या भारतामध्ये 6000च्या वर जाती होत्या. आणि 6000च्या वर जाती असल्या कारणाने हा भारत देश अनेक जाती धर्मामध्ये आपापल्या धर्म संप्रदायामध्ये वागत होता.
परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, जर जात या देशामधून संपुष्टात झाली तर खऱ्या अर्थाने त्या बहुजनाचा विकास होईल. जात जर या ठिकाणी घालवण्यात आली असेल तर तो मनुष्य सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जीवन व्यतीत करेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये असलेल्या 6000च्या वर, एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, 6000च्या वर असलेल्या ज्या जाती आहे, या जाती बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 5 जातीमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ या 5 जातीमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. ते म्हणजे SC, ST, OBC, मायनॉरिटी. या 5 जातीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या 6000 जातीचं वर्गीकरण केलं. आणि म्हणून हा जो बहुजन समाज आहे ना, हा जो बहुजन व्यक्ती आहे ना, या देशामध्ये आनंदाने, मानाने, सन्मानाने आपलं जीवन जगत आहे. नवे नवे केवळ जीवन जगत नाही, तर या सर्व जातीचं एकत्रित केल्यामुळे आपल्याला माहित आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करून त्यांना या वर्ण व्यवस्थेमधून, जाती व्यवस्थेमधून संपुष्टात आणून त्यांना शिक्षणाचे अधिकार दिले, सामाजिक अधिकार दिले, आर्थिक अधिकार दिले. आणि म्हणून या समाजाचा उद्धार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. म्हणून जातीप्रतीचं जर पहिलं खंडन कोणी केलं असेल, पहिला आवाज उठवला असेल तर महात्मा ज्योतिबा फुले. आणि दुसरा आवाज जर या देशामधून जाती संपुष्टात आणल्या असतील ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीच काढून टाकलेल्या आहे. परंतु आज आपण बघितलं, उपवर्धन करण्याचा जो विषय सुरू आहे, घाट सुरू आहे, त्याला परत तोंड फुटलेलं आहे. परत ही जात आहे, वळवळ करत आहे. आणि म्हणून या जातीला बाबासाहेब आंबेडकरांनी खेचून टाकलं, संपुष्टात आणून टाकलं. परंतु ही जात मात्र मधून सुद्धा डोकं वर काढत आहे. आणि म्हणून आपल्याला या विषयाच्या माध्यमातून ही गोष्ट सुद्धा अधोरेखित होणं गरजेचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृतीचं दहन केलं आणि जातीप्रथेचं त्यांनी नयनाट केला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर या देशाचे आधुनिक भारताचे शिल्पकार ठरतात, आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ठरतात. नंतरची 8वा मुद्दा आहे, बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज का ठरतात. तर महत्वाचं आहे की ज्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदवी हस्तगत केली, शिक्षण घेतलं, आणि त्या शिक्षण घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा पदवी समारंभ कार्यक्रम म्हणजे पदवी घेताना त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना बोलवण्यात आलं. आणि बोलवण्यात आल्यानंतर त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी बाबासाहेबांना बोलवलं. आणि बोलवल्यानंतर बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्हाला पदवी समारंभ, पदवी हे प्राप्त करत असताना आपल्याला कसं वाटतं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एक शब्द अतिशय मौलिक आणि अतिशय ज्ञानपूर्वक शब्द वापरले, साहेब माझ्यासमोर 500 जरी तुम्ही हे विद्वान बसवले ना, या 500 विद्वानापेक्षा सुद्धा मी सर्वश्रेष्ठ ठरेन. म्हणून पदवी समारंभामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुलगुरूंनी मान आणि बहुमानाने बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला. आणि या पदवी समारंभामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, साहेब मला या अस्पृश्य वर्गातील लोकांना, पदवी समारंभामध्ये अजून महत्वाचा एक मुद्दा आहे. तो मुद्दा असा आहे, या अस्पृश्य समाजामध्ये मला पदवी प्राप्त झाल्यानंतर या माझ्या अस्पृश्य समाजामध्ये सुद्धा उच्च शिक्षित व्हावे म्हणून, उच्च शिक्षित व्हावे म्हणून मला माझ्या मायदेशीमध्ये परत जायचं आहे. माझ्या मायदेशीमध्ये मला परत जायचं आहे. आणि माझ्या मायदेशीमध्ये परत जाऊन मला माझ्या या भारतामधून अनेक विद्वान लोकांना, जसं मी परदेशामध्ये शिक्षण घेतलं, आपण मला पदवी दिली, अशा पदव्या मला सुद्धा माझ्या भारतामधून अनेक लोकांना पाठवायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 6 लोकांना या विदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. त्यातला सर्वात अधोरेखित करतो वेळेच्या अभावी, त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं, पदवी समारंभासाठी पाठवलं, ते म्हणजे आपले जे आंबेडकर भवन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भवन पाडलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन पाडलेलं आहे. कोणी पाडलं. रत्नाकर गायकवाड याच्या बापाला, त्याच्या बापाचं नाव आहे यशवंत गायकवाड. त्या यशवंत गायकवाडला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं.
म्हणून बाबासाहेब आंबेडकर या देशाचे आधुनिक भारताचे शिल्पकार ठरतात. पुढे सांगू इच्छितो, बाबासाहेब आंबेडकर का सिंबल ऑफ नॉलेज ठरतात. तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रिझर्व्ह बँकेची निर्मिती केली, निर्मिती झाली, रुपयाचा प्रश्न हा प्रबंध, असे आणखी 2 प्रबंध जेव्हा या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केल्यानंतर त्या विश्वविद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांना या रिझर्व्ह बँकेची निर्मिती करणारे जगातील एकमेव व्यक्ती कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण या देशाची आर्थिक स्थिती आणि आर्थिक घडी ही कशी सुरक्षित राहील, कशी अबाधित राहील आणि त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, हे सर्व मुद्दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रुपयाचा प्रश्न हा जो प्रबंध लिहिला, हा प्रबंध सादर केल्यानंतर जसे त्यामध्ये त्यांनी टिप्पणी केलेल्या आहेत, विषय मांडलेले आहे, मुद्दे मांडलेले आहेत, त्याच आधारावरती या रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली. आणि आज आपण बघतो या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जे चलावण असेल, जे नोटा असतील, ज्या नरेंद्र मोदींनी या देशामध्ये एका दिवसामध्ये नोटबंदी केली, या सर्व गोष्टीला महत्वपूर्ण ज्या गोष्टीचा जे उल्लेख नाही, तो कायदा आहे. तो कायदा जर कोणी केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. कारण या देशामध्ये जर पारदर्शकता व्यवहारायचं असेल, पारदर्शकता जर प्राप्त व्हायची असेल तर आपल्याला काही वर्षांनी त्याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या रिझर्व्ह बँकेची निर्मिती करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा महत्वपूर्ण असा योगदान आहे. पुढे आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुढे हे सिंबल ऑफ नॉलेज काय ठरतात तर महत्वपूर्ण आहे की बाबासाहेब आंबेडकर सिंबल ऑफ नॉलेज काय ठरतात तर जे अर्थशास्त्राचे जनक कोण, अमर्त्य सेन. अर्थशास्त्राचे जनक जे अमर्त्य सेन आहे, जे नोबेल पारितोषिक आहेत, जेव्हा त्यांना नोबेल पारितोषिक प्राप्त देण्यात आलं अमर्त्य सेन यांना, त्यावेळी ते अमर्त्य सेन म्हणतात, मला जरी आज नोबेल पारितोषिक प्राप्त करण्यात येत असेल, मिळत असेल, मला सुद्धा नोबेल पारितोषिक देत असेल, पण या नोबेल पारितोषिक मला प्राप्त करत मला बहुमान वाटत नाही. कारण या देशामध्ये अर्थशास्त्राचे पहिले जनक कोण असतील ते म्हणजे तुम्हा सर्वांचे उद्धारक परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आणि म्हणून या अमर्त्य सेनाला जे पारितोषिक देतात त्यावेळेस ते अमर्त्य सेन म्हणतात, मी जरी अर्थशास्त्राचा जनक असला तरी माझ्या अर्थशास्त्राचा बाप, अर्थशास्त्राची जर आई कोण असेल ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या अर्थशास्त्राचे जनक आहेत, बाप आहेत, माय आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना सिंबल ऑफ नॉलेज म्हणतात. पुढे आपल्याला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांना जो सिंबल ऑफ नॉलेज का म्हटलं गेलेलं आहे ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो 8 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, हा 8 वर्षाचा अभ्यासक्रम किती वर्षामध्ये पूर्ण केलेला आहे, केवळ आणि केवळ 20 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आलेला आहे. आणि मग या 8 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसाचे 18 तास अभ्यास केलेला आहे. आणि मग 18 तास अभ्यास करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, आपल्या प्राणाची पर्वा केली नाही, तर तुम्हाला आपण बसलेल्या नवे या भारतामध्ये असलेल्या सर्व बहुजनांचा विकास कसा होईल हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मनाशी चंग बांधलं. आणि नुसतं चेंग बांधलं नाही तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या अस्पृश्य वर्गाचा जर मी उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी संपवून टाकेन. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी
18 तास अभ्यास केलेला आहे. 18 तास अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी जो 8 वर्षाचा अभ्यासक्रम आहे तो 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला आणि आपल्या माय देशामध्ये आले. आणि माय देशामध्ये आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सामाजिक क्रांतीचे लढे लढले. अनेक सामाजिक कार्याला बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिलं आणि सामाजिक कार्याचे बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने जनक ठरतात. मग अनेक असेल, प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून असेल, बहिष्कृत हितकारणीच्या माध्यमातून असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या अनेक निर्णय असतील, त्या अनेक निर्णयाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपला उद्धार केलेला आहे. मला एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. बाबासाहेब आंबेडकर हा याच मुंबईच्या जवळच्या नाशिकच्या जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची सभा असतो आणि या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाला, अस्पृश्य वर्गाला मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या नाशिक शहरामध्ये पोहोचले आणि या नाशिक शहरामध्ये पोहोचल्यानंतर या नाशिकच्या शहरामधील आजूबाजूच्या लोक, खेड्यापाड्याचे लोक बाबासाहेबांना ऐकण्यासाठी येत होते. आणि बाबासाहेबांना ऐकण्यासाठी येत असताना काय बाबासाहेब बोलतात, काय आपल्या समाजाचा उद्धार करतात, काय सांगतात म्हणून जतेच्या जते बाबासाहेबांच्या सभेकडे निघालेले आहे. आणि याच नाशिक शहरामधून काही अंतरावर असलेलं एक गाव आहे. त्या गावाचं 2 नाव आहे म्हणून एक्झॅक्ट नाव मला कळलं नाही म्हणून तुम्हाला त्या गावाचं नाव सांगत नाही. आणि म्हणून त्या गावामध्ये एक वृद्ध दाम्पत्य होते. ते वृद्ध दाम्पत्य सुद्धा बाबासाहेब काय बोलतात, काय संबोधन करतात आणि म्हणून ते ऐकण्यासाठी ते वृद्ध दाम्पत्य जात आहे. घरामध्ये तयारी करत आहे. तयारी करत असताना त्यांच्या घरामध्ये असा त्यांचा 13 वर्षाचा नातू, अंगावरती नीट कपडे नाही आणि हा नातू सुद्धा आपल्या आजोबाकडे, आजीकडे हट्ट करतात. आजी आजोबा मला सुद्धा बाबासाहेब काय बोलतात आहे, बाबासाहेब काय सांगत आहेत हे मला सुद्धा ऐकायचं आहे. तेव्हा आजी आजोबा म्हणतात, बाबा रे, आम्ही बाबासाहेब काय सांगतात ते आम्ही ऐकणार आहे आणि आम्ही ऐकल्यानंतर आम्ही तुम्हाला, सर्व जगाला, सर्व या गावाला बाबासाहेब जे जे काय बोलत आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण तो मुलगा हट्टाला पेटलेला आहे. बाबासाहेब सभा सुरू आहे. सभेमध्ये खुर्च्या टाकल्या आणि खुर्च्या टाकल्यानंतर हे वृद्ध दाम्पत्य त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या सभा ऐकण्यासाठी बसलेले आहे. आणि हा 13 वर्षाचा तरुणाबाळ मुलगा, अंगावरती नीट कपडे नाही, आपल्या आजोबाच्या आजीच्या पाठीमागे जात जात न कळत गेलेला आहे. मागचा खुर्चीवर बसला आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपण शिकलं पाहिजे या विषयावरती. आपल्या अस्पृश्य समाजाला बाबासाहेब आंबेडकर संबोधन करत असतात, ऐकत असतात. हा मुलगा एवढा भारावून जातो. बाबासाहेब सांगत असतात शिका शिका या विषयावरती अनेक मार्गदर्शन करत असताना लोक एकाग्र झालेले आहेत. आणि एकाग्र झाल्यानंतर हा छोटासा 13 वर्षाचा मुलगा हळूहळू त्या खुर्च्यामधून बाबासाहेब या ठिकाणी संबोधन करतात त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. पोहोचल्यानंतर दादासाहेब गायकवाड त्या मुलाला अडवतात. बाबासाहेब म्हणतात अरे दादासाहेब त्याला येऊ द्या. आणि तो मुलगा येतो, बाबासाहेब आंबेडकरांचे घट्ट पाय धरतो आणि बाबासाहेब म्हणतात साहेब मला शिकायचं आहे. बाबासाहेब आपलं भाषण थांबवतात आणि म्हणतात दादासाहेब आपण याला उद्याच्या उद्या मी तुम्हाला हा मुलगा दत्तक देत आहे आणि दत्तक घेऊन या मुलाला तुम्ही उद्याच्या उद्या शाळेमध्ये प्रवेश करा. दादासाहेब गायकवाडांनी शाळेमध्ये प्रवेश केला आणि तो मुलगा 8वा वर्ग पास झाला. 8वा वर्ग पास झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला आशीर्वाद दिले. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात का रे बाळा तुला कसं वाटतं. तेव्हा बाबासाहेब म्हणतात साहेब तुम्ही जे शिक्षणाचं महत्व मला सांगितलेलं आहे ना, समाजाला सांगितलेलं आहे ना, त्या शिक्षणाचं महत्व आता खऱ्या अर्थाने मला समजत आहे, जाणवत आहे, कळत होत आहे. पण म्हणतात साहेब मला अजून पुढे शिकायचं आहे. तेव्हा परत दादासाहेब गायकवाड बाबासाहेब आंबेडकर काही पैसे देतात आणि काही पैसे देऊन सांगतात या मुलाला शिकवायचं आहे, याला जितकं शिकत असेल तेवढं शिकू द्या. तो 12वी होतो. 12वी झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद घेतो. बाबासाहेब आंबेडकरांना सांगतो साहेब मी 12वी झालेला आहो. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर चांगली गोष्ट आहे म्हणतात मला केवळ आता एवढं शिक्षण महत्वाचं नाही तर मला उच्च पदवीवर राहायचं आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ठीक आहे ही तुझी सुद्धा इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी त्याला परदेशामध्ये पाठवतात. शासनाची स्कॉलरशिप देऊन त्याला उच्च शिक्षणामध्ये तो उच्च शिक्षण घेतो. नुसतं शिक्षण घेत नाही तर तो खगोलशास्त्रज्ञ होतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आधुनिक भारताचे शिल्पकार समजण्यासाठी जसं त्या मुलाला उच्च शिक्षित केलं, शास्त्रज्ञ केलं
असे बाबासाहेब आंबेडकर आहेत, सिम्बॉल ऑफ नॉलेज. मग 13वा मुद्दा, बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज का ठरतात? तर बाबा आपण सर्व बघतोय की आपण आपल्या निवारासाठी, आपण आपल्याला राहण्यासाठी घर बांधतो. आपण आपल्याला राहण्यासाठी घर बांधतो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राहण्यासाठी घर बांधलं नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी ग्रंथालय बांधलं. ते ग्रंथालयाचं नाव म्हणजे राजगृह होय. आणि या राजगृहामध्ये 2500 पेक्षा ग्रंथ त्यामध्ये ठेवण्यात आलेले होते. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित असणारे ग्रंथ त्या राजगृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे. आणि मग ठेवण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर एके दिवशी शांत होता. राज्यघटना त्या देशाला लागू होतं. पुढचा मुद्दा आहे आपला. लागू झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर शांत होता. शांत झाल्यानंतर विचार करतात, सर्वत्र आपल्या पुस्तकाकडे नजर फिरवतात. एक एक पुस्तकाकडे नजर फिरत असताना बाबासाहेब आंबेडकर रडतात, अरे हे जे काय मी एवढे पुस्तकं लिहिले, प्रबंध लिहिले, त्या प्रबंधाच्या प्रत्येक पानावरती, प्रत्येक अक्षरावरती मी किती मेहनत घेतलेली आहे, आणि मी घेतलेली मेहनत ही किती यशस्वी होत आहे, यशस्वी झाली आहे. पण याच्यानंतर मी गेल्यानंतर याचं काय, याचा बाबासाहेब आंबेडकर स्मरण होतं. आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माणसाने शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, आणि शिक्षण घेऊन उच्च पदवीधर झालं पाहिजे, उच्च पदवीधर होऊन ज्ञानवंत झालं पाहिजे, कायदेवंत झालं पाहिजे. आणि म्हणून आपण आज बघतोय की बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकं निर्माण केल्यामुळे, अनेक शोध प्रबंध लिहिल्यामुळे, बाबासाहेबांच्या विचारावरती, बाबासाहेबांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथावरती आपल्या भारतातील अनेक विद्यार्थी शोध प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवतात. आणि म्हणून पुस्तकासाठी घर लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, म्हणून ते सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, उच्च शिक्षित व्हा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे. आपल्याला शासनकर्ती जमात बनायची आहे. म्हणजे काय, जर आपण या सरकारमध्ये, पार्लमेंटमध्ये जर आपला प्रतिनिधी नसेल, पार्लमेंटमध्ये जर आपला प्रतिनिधी नसेल, तर आपल्यावरती जो काही अन्याय अत्याचार होतोय, आपल्यावरती जे काही जाचकाठी जे काही होत आहे, त्याला वाचा कोण फोडणार. आणि म्हणून आपण आपल्या घरावरती लिहून ठेवा, शासनकर्ती जमात मला बनायचं आहे. आपण करतोय का? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, आमच्या बापाने सांगितलं, जग बदलणाऱ्या बापाने सांगितलं, आधुनिक भारताचे शिल्पकार यांनी सांगितलं, जा शासनकर्ती जमात बना. आम्ही लिहितो आमच्या घराच्या पाठीवरती, इथे आहे ना ताई, पिको फॉल करून मिळेल, रुपाली अल्ट्रेशन, इकडे लिहितोय गौतम किराणा दुकान. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जा आपल्या घरावरती शासनकर्ती जमात बनायचा आहे. हा संकल्प आपण निर्माण करा. केवळ संकल्प निर्माण करा, नाही तर तशा कामाला लागा. आणि म्हणून आपण आज जर बघतोय, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सदैव बाळासाहेब आंबेडकर या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे अनेक प्रश्न, त्या देशातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर आहेत, अनेक प्रश्न सोडवत आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे. शासनामध्ये जर आपण गेलो नाही, सरकारमध्ये जर आपली हिस्सेदारी नसेल, तर आपल्याला कवडी मोल किंमत आहे. म्हणून केवळ आपल्या घरावरती जे काही आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनाची पाठी आहे, ती आपण बदला. मग काय करा, तिथे आवर्जून लिहा, मला शासनकर्ती जमात बनायचं आहे. उद्या तुमचे मुलं मुली तुम्हाला विचारणार, ते साहेब, काका, बाबा, आई, काकी, मावशी, तुम्ही तर सांगितलंय मला शासनकर्ती जमात बनायचं आहे, पण आज शिक्षणाचा अधिकार हा हिसकावून घेत आहे. शिक्षण हे खालीकरण सुरू आहे.
आणि मग जर मला शासनकर्ती जमात बनायचं असेल, मी शिकलोच नाही, तर मी कुठल्या मार्गाला जाणार? वाम मार्गाला जाणार. मी काय करणार? दरोडे टाकणार, गुंडागिरी करणार आणि घातक कृत्य करून मी जेलमध्ये असणार. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षणाबरोबर शासनकर्ती जमात सुद्धा आपल्याला बनायची आहे. कारण आपल्या मुलांना उद्याचं भविष्य जर घडवायचं असेल त्यांचं, तर आपल्याला शासनकर्ती जमात होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी ज्या वस्तीमध्ये राहत असाल, त्या वस्तीमध्ये, त्या नगरामध्ये आपण आपल्या लोकांना एकत्रित करून बाबासाहेबांचे विचार सांगणं गरजेचं आहे. तरच बाबासाहेब आंबेडकरांना आपण स्वतः सिम्बॉल ऑफ नॉलेज असं संबोधू. बाबासाहेब दोन मुद्दे सांगतो, 5 मिनिटाचा वेळ आहे. बाबासाहेब आंबेडकर आहेत का सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे? तर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत, महान शिक्षण प्रसारक. बाबासाहेब आंबेडकर का सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे? महान शिक्षण प्रसारक. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये असेल, सिद्धार्थ विद्यालय असतील, मिलिंद महाविद्यालय असेल, औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालय काढलं. त्या महाविद्यालयामधून अनेक जाती धर्माचे लोक, आपल्या बहुजन समाजाचे लोक त्या विद्यापीठामध्ये शिकले, ज्ञानवंत झाले, प्राध्यापक झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले. त्यामधला मी पण एक आहे. अनेक विद्यार्थी त्या विद्यापीठामधून शिकून आलेले आहेत आणि विद्यापीठामध्ये शिकून या समाजाचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महान शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून लोकांना पुढे आणलेला आहे. आपण जर आज बघितलं शिक्षणाचं काय सुरू आहे, म्हणून शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांना जे महान शिक्षण प्रसारक हे या देशामध्ये बहुमानाचं, मानाचं, सन्मानाचं स्थान प्राप्त करून देण्यात आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर या शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर आपल्या समाजामध्ये आपले विद्यापीठ असतील, बघा ख्रिश्चनाने त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून चर्च मानले, त्याचबरोबर त्या चर्चमध्ये एज्युकेशन साठी शाळा सुरू केल्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर आपल्या समाजाला, बहुजन समाजाला, अस्पृश्य समाजाला जर खऱ्या अर्थाने जागृत ठेवायचं असेल, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, या जो ज्वलंत अग्नी आहे याला जर तेवत ठेवायचं असेल, ज्योत जर तेवत ठेवायची असेल, तर आपल्याला शिक्षण महत्वाचं आहे. जर आपण शिक्षणच घेतलं नाही तर आपल्या हजारो पिढ्या तशा बर्बाद झाल्या, तशा अनेक किती पिढ्या बर्बाद होतील मला सांगता येत नाही. आणि म्हणून हाच उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, मुंबईमध्ये आहे, जसं वडाळ्याला कॉलेज आहे, फोर्टला कॉलेज आहे, असे अनेक कॉलेज त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. आपल्याला आवर्जून सांगू येतो, आमच्या उल्हासनगरची एक भगिनी आहे, तिला 12वीला पास झाल्यानंतर तिला कुठल्याच विद्यापीठामध्ये म्हणजे कुठल्याच कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळत नव्हता, परंतु यात आपल्या सायन्स कॉलेज आहे फोर्टला, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये मोफत प्रवेश मिळाला. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे महान शिक्षण प्रसारक ठरतात. आणि शेवटचा मुद्दा आहे कायदे पंडित. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी समाजाला एका धाग्यामध्ये बांधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केली. आणि संविधानाची निर्मिती केल्यामुळे या देशामध्ये असलेला प्रत्येक जाती धर्माचा मनुष्य, नवे पशु प्राणी हा आनंदाने, सुखाने आणि समृद्धीने आपलं जीवन व्यतीत करत आहे, जगत आहे. कारण त्याचे अधिकार त्याला प्राप्त करून देण्यात आलेले आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे कायदे पंडित असल्यामुळे त्यांनी या देशाची संविधान लिहिलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला लांब श्वास घेऊन पाहिजे तसं गगन भरारी मारण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला प्राप्त करण्यात आलेला आहे. तेव्हा या देशाला संविधान प्राप्त दिलं आणि हा देश
तेव्हा स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्य झाल्यामुळे या देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जातीतील घटक हा खऱ्या अर्थाने आनंदाने, सुखाने, समृद्धीने आणि उत्साहपूर्वक आपलं जीवन व्यतीत करत आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून या देशामध्ये पहिले जर सिम्बॉल ऑफ नॉलेज कोण ठरत असतील, ज्ञानाचं प्रतीक कोण ठरत असतील, ते ज्ञानाचं प्रतीक म्हणजे बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात. आणि म्हणून अशा या सिम्बॉल ऑफ नॉलेज असणाऱ्या महान युग प्रवर्तक, आधुनिक भारताचे निर्माते, कायदे पंडित, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या विषयाच्या माध्यमातून त्रिवार श्रद्धांजली, त्रिवार नमन. साधू साधू. धन्यवाद. या ठिकाणी मुंबई प्रदेशने हा विषय देण्याची मला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी मुंबई प्रदेशचे आणि माझे गुरुवारी आदरणीय यशवंत वानखेडे सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.